नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल. मित्रांनो, बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षा देत असतो त्यावेळेला इंग्रजीमध्ये असा एक घटक असतो की त्याच्यामध्ये आपल्याला एरर फाइंड करायला सांगितली जाते किंवा एक वाक्य दिलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर व्हर्ब किंवा प्लुरल व्हर्ब वापरायला सांगितलं जातं. मात्र बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपल्या चुका होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आपलं वाक्य चुकतं. मग असे कोणते नाऊन आहे की ज्याच्या बरोबर नेहमी आपल्याला काय वापरावं लागतं, तर त्याला सिंग्युलर जे अनकाउंटेबल नाऊन असतात असे काही त्याच्याबरोबर आपल्याला सिंग्युलर व्हर्ब वापरावं लागतं, ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. चला तर मग मित्रांनो बघूया नाऊन यूज ॲज अ सिंग्युलर. आता काही जे नाऊन आहे ते सिंग्युलर नेहमी सिंग्युलर पद्धतीने वापरले जातात. त्याच्यामध्ये बघा पहिलं जे नाऊन आहे अल्फाबेट. आता अल्फाबेट म्हणजे काय, तर वर्णमाला. ओके, याला आपण नेहमी सिंग्युलर असं काउंट करत असतो. नंतर बेडिंग, ओके, बेडिंग, क्लोथिंग, फर्निचर. फर्निचर हे सुद्धा आपण नेहमी सिंग्युलर म्हणूनच काउंट करत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, आपल्याला जी माहिती मिळते तिला आपण सिंग्युलर म्हणूनच काउंट करत असतो ॲज अ ज्यावेळेला आपण नाऊन वापरत असतो त्यावेळेला. त्याच्यानंतर लगेज, नंतर मशिनरी, ऑफस्प्रिंग, पोएट्री. आता पोएट्री ही सुद्धा नाऊन म्हणून सिंग्युलर काउंट केली जाते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सिनियरी, सिनियरी म्हणजे काय, तर सौंदर्य. तर हे सुद्धा आपण नाऊन ॲज अ सिंग्युलर याला काउंट करत असतो. मित्रांनो, उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की आपल्याकडे नेहमी आपण काय चुका करत असतो. चला तर मग बघूया. या ठिकाणी पहिलं जर आपण वाक्य बघितलं तर पहिल्या वाक्यात आपल्या लक्षात येतं द ओल्ड फर्निचर. आता बघा इथं द ओल्ड फर्निचर. आता फर्निचर आपण हे जे अनकाउंटेबल नाऊन आहे ते आपल्याला माहिती आहे की ते आपण काय करतो, सिंग्युलर काउंट करत असतो. तर मग ते सिंग्युलर जर आपण काउंट करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर व्हर्ब वापरावं लागतं. मात्र यावेळेला ज्यावेळेला प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतो त्यावेळेला आपल्याकडून चुका होत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा की फर्निचर हे नाऊन ॲज अ सिंग्युलरच काउंट केलं जातं, ते प्लुरल काउंट केलं जात नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग आता याचं करेक्ट कॉम्बिनेशन काय आहे, तर याच्यासोबतच आपल्याला काय करावं लागेल, तर सिंग्युलर जो व्हर्ब असतो तोच आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो. म्हणून वाक्य काय बनलं बघा, द ओल्ड फर्निचर वॉज डिस्पोज ऑफ. ठीक आहे, हे आपलं वाक्य बनतं आणि ही वाक्यरचना जी आहे ती करेक्ट आहे, कारण हे जर सिंग्युलर असेल तर याच्याबरोबर सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, सिंग्युलर व्हर्ब वापरावं लागेल. पुढचं जर वाक्य बघितलं बघा, पुढचं वाक्य काय आहे, द सिनरी ऑफ कुलू. ओके, द सिनरी ऑफ कुलू. आता आपल्याला माहिती आहे की सिनरी आपण काय करत असतो, तर सिनरी हे आपण सिंग्युलर म्हणूनच काउंट करत असतो. ओके, तर सिनरी ऑफ कुलू. आता जे कुलू आहे तिथलं जे सौंदर्य आहे ते कसं आहे, द सिनेरी ऑफ कुलू इज फॅसिनेटिंग. लोकांना आकर्षित करणारा आहे. ओके, मग सिनेरी सुद्धा आपण काय करत असतो, तर सिंग्युलर म्हणून काउंट करत असतो. ही सुद्धा वाक्यरचना या ठिकाणी आपल्याला करेक्ट आहे असं लक्षात येतं. पुढचं जर वाक्य बघितलं बघा, पुढचं वाक्य काय आहे, द पोएट्री ऑफ शेली. ओके, जे कवी होते शेली, तर ओके, द पोएट्री ऑफ शेली इज व्हेरी इन्स्पायरिंग. ओके, आता इथं द पोएट्री, आता मुख्य मुद्दा काय आपला, पोएट्री. ओके, पोएट्री काय आहे, सिंग्युलर नाऊन म्हणून आपण त्याला काउंट करत असतो आणि याच्यासोबत जे इज वापरलेला आहे सिंग्युलर व्हर्ब या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. पुढे जर बघितलं हर लगेज वॉज. आता हर लगेज या ठिकाणी लगेज बघा, लगेज सुद्धा आपण काय करतो, सिंग्युलर नाऊन म्हणून काउंट करत असतो. म्हणून या ठिकाणी जो वॉज आहे हे सुद्धा करेक्ट आहे. हर लगेज वॉज लॉस्ट ॲट द एअरपोर्ट. म्हणून या ठिकाणी हा वॉज जो वापरलेला आहे सिंग्युलर व्हर्ब तो अतिशय करेक्ट पद्धतीने वापरलेला आहे. पुढे जर बघितलं विंटर क्लोथिंग. आता विंटर क्लोथिंग, ओके, जे आपण कपडे वगैरे हे करत असतो, परिधान करत असतो, तर द विंटर क्लोथिंग इज बघा, इज नेसेसरी इन द कोल्ड कंट्रीज. ज्या कोल्ड कंट्रीज असतात. आता आपला मुख्य मुद्दा काय आहे, क्लोथिंग हा शब्द कसा वापरतो आपण, तर तो आपण सिंग्युलर पद्धतीने वापरत असतो. मग नेहमी आपण लक्षात ठेवायचं ज्यावेळेला अनकाउंटेबल नाऊन असतात ते नाऊन यूज ॲज अ सिंग्युलर पद्धतीने वापरतात आणि त्यांच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, नेहमी आपल्याला सिंग्युलर व्हर्ब वापरायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.